नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीतल्या कुरबुरी दिवसेंदिवस आपापल्या कानावर पडतायत। या कुरबुरींच्या निमित्तानं राज्यातलं सरकार स्थिर नाही असा विरोधकांचा दावा आहे। मात्र प्रत्यक्षात या सरकारच्या स्थिरतेवर कसलंही प्रश्नचिन्ह नाही असं वारंवार सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जातंय। ज्या ज्या प्रकारच्या कुरबुरी समोर येत आहेत त्यामध्ये लक्षवेधीपणे काँग्रेस कुठेही नाही। या कुरबुरी निर्माण करणारे पक्ष हे इतर दोन पक्षांचे नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षात प्रामुख्याने विविध विषयांवर मतभिन्नता दिसतेय आणि ती मतभेद आहे अशा स्वरूपाने समोर येते। पण हे खरं वातावरण आहे का याचीच चर्चा करण्याची गरज आहे। याची कारण अशी की हे वातावरण निर्माण करून विरोधकांना गुंगवण्याचं राजकारणातलं इंगित आत्ताच्या घडीला या सत्ताधाऱ्यांना प्राप्त झालंय का? भारतीय जनता पार्टीला विरोधक म्हणून प्रस्थापित न होऊ देता राज्यातल्या सत्तेत विरोध आहे आणि मतभिन्नता आहे याचा प्रचार प्रसार जाणीवपूर्वक होतोय का आणि त्या माध्यमातून विरोधकांना अस्तित्वहीन ठरवण्याचा राजकीय डाव आखला जातोय का? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा। मवियातले वाद मुद्दाम आणि ठरवून। या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता विश्वास पाठक, काँग्रेसचे प्रवक्ता हरीश रोगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विजय कोलते, माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर। थोड्याच वेळात आपल्याबरोबर जोडले जातील राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे। या सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत। आत्ताच्या घडीला हरीश रोगे यांना प्रश्न आहे। हरीश रोगे, काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याकडून सत्ता स्थापन झाल्यापासून राज्य सरकारच्या स्थिरतेबाबत किंवा राज्य सरकारच्या एकूणच प्रतिमेबाबत ठरवून वाद निर्माण झालेला नाही, पण हे इतर दोन्ही पक्षांकडून झालंय। काँग्रेस ही सर्वात जास्त आत्ताच्या आघाडीतली समजूतदार पार्टी आहे का? एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायचं आहे की काँग्रेस पक्षाला किंवा काँग्रेस पक्षांच्या जबाबदार नेत्यांना वाचाळपणा करायची सवय नाही आहे मुळामध्ये। आणि आता आपण जे काही म्हणता की दोन पक्ष म्हणजे आपला जो अंगुली निर्देश आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांच्याकडे आहे। आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला ह्या आघाडीचं सरकार निर्माण करण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला सगळ्यात मोठा पुढाकार घेतला गेला होता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आणखी शिवसेनेकडून गेलेला होता। आणि मग भारतीय जनता पक्षाचं जात्यंध आणि धर्मांध असं हे जे सरकार होतं त्याला वेगळं करण्यासाठी किंवा त्याला अलग करण्यासाठी म्हणून काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये आघाडीमध्ये मान्यता दिली आणि आम्ही त्याच्यामध्ये सम्मिलित झालो। आणि एवढंच आम्हाला माहिती आहे की पुढची 5 वर्ष आम्हाला महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काम करायचं आहे। त्यामुळे उगाच वाचाळपणा करणं किंवा उगाच काहीतरी तंटे बकेडे निर्माण करणं हा काँग्रेस पक्षाचा धर्म नाही किंवा स्वभाव नाही। विजय कोलते, आपण ऐकलं असेल काँग्रेस ही अत्यंत समजूतदारपणे वागत असताना इतर पक्षांकडून वाद का निर्माण होत आहेत, आपापसातला समन्वय कमी का पडतोय आणि खऱ्या अर्थाने हे वाद आहेत की हा आभास आहे? विजय कोलते, मुळात आपण सुरुवातीपासून पाहत आहोत मंत्रिमंडळ स्थापन करणं, मंत्रिमंडळांचे खाते वाटप करणं, गृहमंत्री पदाचं नियोजन करणं, किंबहुना छोट्या छोट्या गोष्टीत अनेक ठिकाणी विजय वडेट्टीवार नाराज झाले त्यांची नाराजी दूर करणं, हे छोटे छोटे प्रसंग महाविकास आघाडीच्या राज्य सरकारमध्ये येत आहेत। आणि सुदैवानं त्याचा निपटारा करण्याचा समजूतदारपणा तिन्ही पक्षांच्या मध्ये आहे। एक प्रश्न तर निश्चित उपस्थित राहतो की काँग्रेसला जितका महाराष्ट्रातला सत्तेचा अनुभव आहे तितकाच अनुभव तुमच्याही नेत्यांना आहे। आधी तुम्ही एकत्र होतात, नंतर वेगळे झालात, पण सत्तेच्या अनुभवाबाबतीत समान आहात। असं असताना
जी नवी पिढी तुमच्यातली सत्तेत आलेली आहे ती जरा जास्त बोलून अडचणी निर्माण करते का? या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणाने 15 वर्ष राज्यकारभार केलेला आहे आणि त्याच टीम मधले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री आहेत. पण का कोणास ठाऊक राज्याचं उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. शरदरावजी पवार साहेब देशाचे नेते समन्वय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेस अधिक कार्यक्षमपणे काम करते असा कदाचित समज होतोय. पण समजूतदारपणाच्या बाबतीत शरदराव पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही कमी पडणार नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ठीक आहे, दोघंही तुम्ही असं म्हणताय की समजूतदारपणानंच समन्वयाच्या कारभार पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही कमी पडणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका ऐकली. भाजपाला पुढचा प्रश्न आहे. विश्वास पाठक, हे जे काही चाललं आहे त्यातून तुम्ही वेगळ्या प्रकारचे अर्थ काढून सरकारच्या स्थिरतेवर वारंवार प्रश्न का उपस्थित करताय? अशा प्रकारची घटना ज्या वादांची समोर येते ती घटना अत्यंत स्वाभाविक आहे असं का म्हणू नये? आपल्याकडेही अशाच प्रकारचे वाद 95-99 लाही झाले होते आणि आत्ताच्या घडीला सुद्धा 2014 ते 2019 घडलेले आहेत. बघा, 2014 ते 2019 आणि 95 ते 99 तेव्हा शिवसेना आणि भाजपाचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये जे वाद होते हे तात्विक होते आणि सरकारच्या कार्यभारावर म्हणजे प्रगतीबद्दल होते. यांचे जे राग सुरू झालेले आहे, वाद सुरू झालेले आहेत तिन्ही पक्षांचे, मग यामध्ये अनैसर्गिक युती आहे आणि अनैसर्गिक युती असून तिन्ही पक्षांना आपापल्या पक्षाचा एक पर्सनल किंवा ज्याला म्हणतो की एक स्वतःचा फायदा करून घेण्याचा एक अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यामध्ये महाराष्ट्रासाठी जनतेसाठी काही करायचं हे नाहीच कुठे. त्याचं कारण असं की हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर यांनी एक कॉमन मिनिमम प्रोग्रामचा एक कागद तयार केला. त्याच्यापैकी किती यांनी निर्णय लागू केले? शेतकऱ्यांना आम्ही बांधावर जाऊन 25,000 रुपये पर हेक्टर देऊ म्हटलं, फक्त घोषणा केली, अजून शेतकऱ्यांना एक पैसा मिळालेला नाहीये. यांनी फक्त 2च निर्णय घेतले 3 महिन्यामध्ये. ते कोणचे? तर सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसाचा आठवडा केला आणि सामाजिक जे मंत्रालय आहे त्याचं नाव बदललं. दुसरं काही केलं नाही. पण विश्वास या तिन्ही पाठक, पक्षांचा याच अजेंडा एकदम सरकारच्याकडून clear आहे. शिवथाळीची योजना झाली लागू. शिवथाळी ज्या काल परवापर्यंत 18,000 होत्या त्या आता 36,000 झालेल्या आहेत. हा विषय त्याच कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात किसका अंतर्गत येतो. आणि इतकंच नाही तर तुमच्या लेखी हे सरकार व्यक्तिगत स्वार्थासाठी काम करते असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा त्याची उदाहरणं देण्याची जबाबदारी पण येते. व्यक्तिगत स्वार्थ म्हणजे असं की जस्ट शरद पवारांना वाटलं की एसआयटी लागू करायची, एसआयटी लागू करा. त्यांना एनआयएचा कायद्यांनी वाचला नाही का? एनआयएच्या कायद्यात ते सेक्शन 10चा रेफरन्स देतात, त्याचबरोबर त्यांनी सेक्शन 6 देखील वाचायला हवं. दुसरीकडे ते असं म्हणतात की आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ, मग सल्ला घ्यायच्या आधीच पत्रकार परिषद घेतात आणि मग एसआयटी लागू करू म्हणतात. किंवा दुसरं कुठे त्या आदित्य ठाकरेंना वाटतं की नाही रात्रीचं आपल्याला काय नाईट लाईफ चालू करायचं, चालू केलं. त्याचा रिस्पॉन्स काय? शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचा त्यांनी प्रयत्न केला का? किंवा आरेचं जे हे कारशेड, म्हणजे यांना जे जे पर्सनल विषय होते ते फक्त त्यांनी रेटलेले आहे. अच्छा, विश्वास पाटकांचा मुद्दा लक्षात आला असेल तर आपण पटकन प्रभाकर कोलते यांच्याकडून आधी उत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर आपण माफ करा विजय कोलतेंकडून आधी उत्तर घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हरीश रोगेंना संधी देऊ. विजयराव, वैयक्तिक स्वार्थ हा निर्णय घेताना श्रेष्ठ ठरतोय आणि त्यामुळे मतभेद होत आहेत, या निरीक्षणावर काय प्रतिक्रिया आहे? राष्ट्रवादीची प्रतिक्रिया काय? मुळात भारतीय जनता पक्ष हा अतिशय द्वेषानं पछाडलेला आहे. कोणत्याही मुद्द्याला ते हो म्हणत नाहीत. 2 लाखापर्यंत कर्ज माफ करायचा निर्णय घेतला, शिवथाळीचा निर्णय घेतला, 5 दिवसाचा आठवडा करण्याचा निर्णय सुद्धा त्याला काही कारणं आहेत की ज्याच्यामध्ये सरकारी पैशाची बचत होईल, विजेची बचत होईल, वाहनाची बचत होईल, इंधनाची बचत होईल. हे इतके चांगले निर्णय घेतल्यानंतर सुद्धा एकही निर्णय चांगला नाही असं म्हणणं याला काही फारसा अर्थ नाही. बरं, तुमच्या लेखी अशा प्रकारच्या चर्चेला अर्थ नसेल तर हरीश रोगेंना पुढचा मुद्दा विचारतो. हरीश रोगे, सरकार नैतिकतेच्याच मार्गावर चालतंय की नाही? नाही, आता पाठक साहेब बोलत असताना त्याने एक शब्द वापरला की हे जे सरकार आहे आघाडीचं ते अनैसर्गिक
सरकार आहे. पाठक साहेब, आपणाला मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आमची विचारधारा एक आहे आणि शिवसेनेची विचारधारा जी आहे आमच्यापासून वेगळी आहे हे आम्ही मान्य करतो. आणि एवढं असून सुद्धा आम्ही एकत्र 5 वर्ष नांदणार आहोत हे महाराष्ट्राला आम्ही अभिवचन दिलेलं आहे. परंतु तुम्ही जे आहात ते हिंदुत्ववादी तुम्ही सुद्धा हिंदुत्ववादी होता आणि शिवसेना सुद्धा हिंदुत्ववादी होती. परंतु तुम्हाला 5 वर्ष सरकार चालवता आलं नाही आणि कशा तऱ्हेने तुम्ही सरकार चालवलेलं आहे ते आम्ही बघितलेलं आहे की 5 वर्षामध्ये तुम्ही एकमेकाचे कळकने उणीधुणी काढण्यामध्येच तुम्ही आपला वेळ घालवलेला होता. अगदी म्हणजे अफजल खानाचा कोथळा काढण्यापर्यंत जाऊन तुम्ही पोहोचलेला होता आणि त्यामुळे तुम्ही ह्या आघाडीच्या सरकारची चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि नंतर एकच मुद्दा की आपण एक सांगितलं की मगाशी NIAच्या बाबतीमध्ये कळलं का नाही, मी आपल्याला त्या मुद्द्यावर येऊयात. 1 मिनिटाची वेगळी चर्चा करू, पण तुमच्या या मुख्य मुद्द्यावर पटकन आक्षेप उत्तर घेऊयात विश्वास पाठकांचं. विश्वास पाठक, राष्ट्रवादीने पण आपला मुद्दा ठेवला आणि तुमचा मूळ मुद्दा खोडून काढलेला दिसतोय. काँग्रेसलाही असं म्हणावंसं वाटतंय की मतभेद कुठे नसतात. पटकन आपलं उत्तर, त्यानंतर पुढचा मुद्दा येणार आहे. नाही, कोणते साहेबांनी म्हटलं की 5 दिवसाच्या आठवडा केल्यामुळे अमुक बचत होणार आहे. तुम्ही डायरेक्ट 4 दिवसाचा आठवडा करा ना. तुम्हाला कामं करायचीच नाहीये, कामं करून घ्यायचीच नाहीये. तुम्ही शिवथाळीचं उदाहरण दिलं. आता शिवथाळीचं 10 रुपयामध्ये थाळी महाराष्ट्रामध्ये अख्ख्या लोकांना आम्ही लागू करू असं म्हटलं. आता फक्त काही ठराविक ठिकाणावरच इतक्या वेळातच अमुक इतक्या लोकांना थाळी देण्याचं आणि ते 3 महिन्यासाठी, हे अशा प्रकारच्या घोषणा 3 महिन्यानंतर पुढे कोलॅप्स होणार आहे. पण हे सांगायचं की हे सरकार अनैसर्गिक आहे. पाठक साहेब, तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. पाठक साहेब, तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की तुमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी जेवढ्या आत्महत्या केल्या तेवढ्या कधीच झालेल्या नव्हत्या आणि तुम्ही 3 महिन्याच्या सरकारकडून सगळं काही 3 महिन्याच्या मध्ये होऊन जाईल ही अपेक्षा बाळगता, हे म्हणजे मोठा आश्चर्यच आहे. बर, मतभेदांच्या संदर्भातले हे मुद्दे येतात. जयंत माइंडकरांकडे जाण्याची वेळ आली. एवढंच म्हणायचं की तुम्ही नाही, मला ती अपेक्षा बाळगतच नाही आहे. तुम्ही 5 वर्षात काही करू शकणार नाही एवढंच मला माहित आहे. तुम्ही 5 वर्षात काही केलं नाही, आम्हाला 5 वर्ष द्या ना. तुम्ही काय बघा, आम्हाला 5 वर्ष दिल्याच्या नंतर त्याचा लेखाजोखा विचारण्याचा अधिकार तुम्हाला पोचतो. आता हे सरकार तुमची काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. तुमच्या सरकारमध्ये मंत्रालयाला आग लागते, तुमच्या सरकारमध्ये GST ऑफिसला आग लागते, तुमच्या सरकारमध्ये मंत्रालयामध्ये लोक उड्या मारून बाहेर पडत होते, अजेंडा ठरलेला आहे, जाळ्या लावलेल्या होत्या तुम्ही खाली. हे विसरलात पाठक साहेब? तुमच्या काळामध्ये मंत्रालयामधून लोक उड्या मारत होते, हे विसरलात बरोबर. 9व्या आणि 10व्या मजल्यावरच आग लागली, मंत्रालयात आग लागली, फायली गायब झाल्या. ठीक आहे, या मुद्द्यावर आपण चर्चा खर तर आणायची नव्हती, ती आलेलीच आहे. जाता जाता हरीश रोगेंना आठवण करून देतो की भले जाळी लागली असेल मंत्रालयात, लोक उडी मारत होती म्हणून, पण ती तुमचं सरकार आल्यानंतर ही जाळी निघालेली नाहीये हरीश रोगे. नाही, ते काढण्याचा प्रयत्न होईल ना, नक्की काढण्याचा प्रयत्न होईल. हो, 3 महिने झालेले आहेत, अजून किती महिने बाकी आहे? 4 वर्ष 9 महिने बाकी आहेत. जरा तुम्ही अच्छा, हरकत नाही. आपण 4 वर्ष 9 महिन्यात किती दिवसात जाळी निघते त्याचाही विचार करू. जयंत माइंडकरांकडे जातोय. जयंत माइंडकर, विभिन्न विचाराच्या पक्षांचं एकत्रीकरण हेच मुळात वादाचं कारण आहे की या वादाला तुम्ही एक बनाव समजता? आपण थोडंसं याचं, हे जे काही यांचं आता थोडीशी वादावादी झाली याच्यातलं मूळ कारण जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया आणि थोडंसं पूर्ण विश्लेषणात्मक आपण करूया. हे मान्य आपण सगळ्यांनी केलेलं आहे की 2 विचारांचे आणि 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. प्रश्न याच्यात असा आहे की हे एकत्र येत आलेले आहेत आणि हे पुन्हा कधीही तुटणार नाहीत या लेव्हलला गेले. त्याच्यामुळे एक प्रकारचं डेस्परेशन हे विरोधी पक्षाला आलेलं आहे. आपण याचाही विचार केला पाहिजे. मगाशी आपण बोलताना एक सांगितलं की 14 ते 19 खरा विरोधी पक्ष कोण होता, तर याच्याबद्दल आपण अनेक वेळा मीडियामध्ये चर्चा केलेली आहे की खरा विरोधी पक्ष हा शिवसेना होता आणि हे आपण अनेक वेळा बोललेलो की ज्यांचे पक्षाचे 10-12 मंत्री होते. आज आता आपला प्रश्न असा आहे की नेमकं तेच काम होत आहे का?
बरोबर. तर याच्यातली एक आपण गोष्ट मान्य केली पाहिजे की किती झालं तरी शिवसेना काय किंवा राष्ट्रवादी काय या सरकारमधले क्रमांक 1 आणि क्रमांक 2 चे पक्ष यांना आपला मतदारसंघ इंटॅक्ट ठेवायचा आहे. आणि जर तुम्ही काढलेला आता महत्वाचा मुद्दा आहे तो आहे विरोधी पक्ष डेस्परेट असल्याचा, अर्थात विचलित झाल्याचा. विश्वास पाटकांचं उत्तर अपेक्षित आहे त्याच्यावर. भारतीय जनता पार्टी ही आत्ताच्या घडीला विद्यमान सत्ताधारी सरकार हे अधिकाधिक प्रत्येक क्षणागणिक मजबूत होत चालल्याचं पाहून अस्थिर आणि विचलित झाली आहे का? अजिबात नाही. परवाच आमची प्रदेश कार्यकारिणी झाली, त्याच्यामध्ये आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण कॅडरला एवढंच सांगितलं की तुम्ही आता विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये जाऊन जरा गतिमान व्हा. आणि मी तीनच पुन्हा येणार आहे ही पण घोषणा द्यायला तर विसरले नाही. म्हणजे त्यांचं डेस्परेशन तिथेही दिसून पडलं. आमचं जे 5 ते पुन्हा येणार आहे ते त्यांनी पुन्हा बोलून दाखवलं. 5 वर्ष सरकार असताना हो ते येणार आहेत पुन्हा, त्यांनी हेच सांगितलं. माइंडकर मी तुम्ही बोलत असताना मध्ये बोललो नाही. अहो, फार फार मला फार मध्ये फार बोलता मोठं काम केलं हो तुम्ही. माइंडकर एक मिनिट आपण त्यांना मध्ये बोलायची बोलतोय. संधी दिली आहे. आपण त्यांचं म्हणणं बघा. ऐकणार आहोत. विश्वास पाठक मी हस्तक्षेप केला, आपण आपलं म्हणणं पूर्ण करा. 3 महिन्यामध्ये 5 वर्ष आपण बघितलं आमचं सरकार सुरू असताना 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शेवटपर्यंत विरोधी पक्षाच्या भूमिकेत कधी गेलीच नाही. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका वठवणं आमच्यासाठी नवीन नाही. आम्ही विरोधी पक्षासाठीच अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत हे सरकार चालेल तोपर्यंत आम्ही एक प्रभावी विरोधी पक्ष म्हणून काम करणार आणि यंदा काम करणं म्हणजे चुकीचं काम करणं मुश्किल करणार आहे. विश्वास पाठक याच मुद्द्यावर मला हस्तक्षेप करायचा आहे आणि मला आपल्याला इथेच असा प्रश्न विचारावासा वाटतो ज्याची उत्तर आपण इतर मान्यवरांकडून पण घेऊ. माझा प्रश्न असा आहे आपल्याला की ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी विद्यमान सरकारच्या विरोधात एखादा मुद्दा उपस्थित करते, तुम्हाला असं नाही वाटत की सत्ताधाऱ्यांच्याकडून त्या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न होतो आणि मग भाजपानं उपस्थित केलेला मुद्दाच चर्चेत राहत नाही? नाही, नक्कीच यांच्याकडे शरद पवार नावाचं एक मोठं अस्त्र आहे. ते आज थोडस खेळतात आहे. काही प्रमाणामध्ये ते चेसमध्ये जिंकतात आहे असं आपल्याला दिसत आहे. मात्र जनता सर्व बघताय. यांना जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी यांना माहित आहे की परफॉर्मन्स मध्ये 0 ठरणार आहे. कारण कोणत्याही सरकारमध्ये जेव्हा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल पॉवर्स तयार होतात, जसं एकीकडे शरद पवार आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे आहेत, तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, काँग्रेसचे थोरात आहेत, असं जेव्हा सरकार असतं तर हे सरकार कधीच कोणत्या प्रकारे परफॉर्म करू शकत नाही. गोंधळाचंच वातावरण असतं आणि म्हणून आम्ही आमची विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या प्रमाणात निभावू. तुम्ही असा दावा करताय की तुम्ही तुमची विरोधी पक्षाची भूमिका निभावाल. आपण कोलते सरांकडे जाऊ. विजयराव, पवारांच्या चालींपुढे विरोधक निष्प्रभ ठरतायत असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण होतंय. याचा अर्थ आत्ताच्या सत्ताधाऱ्यांसाठी चांगले दिवस आहेत की सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत स्पर्धेला सुरुवात झाली आहे? मुळातच 15 वर्ष या राज्याचं सरकार शरदरावजी पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी चालवलं. आमचे मंत्री जर पाहिले तर अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत. पाठक साहेब म्हणाले की यांचा परफॉर्मन्स चांगला नाही. मुळात सरकारचा परफॉर्मन्स म्हणजे काय? प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या खात्याचं काम जबाबदारीने करणं, वकुबानी करणं, अनुभवानी करणं आणि म्हणजेच राज्य सरकारचा चेहरा उत्तम काम करणारा, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करणारा असा चेहरा निर्माण करण्याचं काम मंत्रिमंडळात होतं. बरं. आणि पवार साहेबांच्या बद्दल काय सांगावं? त्यांना नावं ठेवणे, त्यांना कमीपणा देण्याची काही गरज नाही. ते एक मोठं नेतृत्व आहे की बरोबर आहे. आपण असं म्हणालात की त्यांना नावं ठेवता येणार नाहीत, पण तुम्ही त्याच निमित्तानं केलेल्या एका विधानाशी मी हरीश रोगे यांचं लक्ष वेधतो. आणि हरीशजी, आपण याच्यावर पटकन छोटीशी प्रतिक्रिया द्यावी. राष्ट्रवादी म्हणते 15 वर्ष जे सरकार चाललं ते पवार साहेबांच्या आदेशानं आणि नेतृत्वात चाललं. 15 वर्ष तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होता. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं महत्व कमी होतंय? नाही, शरद पवार साहेब महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत, याच्याबद्दल काही वाद नाही. आणि जे कोणी ज्येष्ठ असतील, जे काही चांगली भूमिका घेत असतील
किंवा महाराष्ट्राच्या हिताचा विचार करत असतील, मग ते विरोधी पक्षामधला जर एखादा माणूस असेल तर त्याचे जर महाराष्ट्राच्या हिताचे काही प्रश्न त्यांनी सूचना केल्या तर त्याचा सुद्धा आदर करायला पाहिजे, हे मानणाऱ्यापैकी आहे. त्यामुळे कोणाच्या एका नेतृत्वाखाली वगैरे काही चाललेलं नव्हतं. ते जे होतं ते आघाडी युतीचं सरकार होतं. मग त्या ठिकाणी सोनिया गांधी होतं, त्यांचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेत होतो. काँग्रेस पक्षांचे इतर जे नेते होते, ज्येष्ठ नेते होते, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेत होतो. त्याचप्रमाणे शरद पवारांचं सुद्धा मार्गदर्शन त्या सरकारकडून घेतलं जात होतं. ठीक आहे, विश्वास पाठक, आपण ऐकलं असेल श्रेय कोणाला द्यायचं याच्यावरून ची विषयांची आणि शब्दांची देवाणघेवाण कशी होते. कोलते म्हणतात 15 वर्षाचं सरकार पवारांच्या आदेशानं चालत होतं आणि आता हरीश रोगेंनी आठवण करून दिली की नाही, सोनिया गांधींचं पण मार्गदर्शन होतं. हा मतभेद जरी समोर आला तरी पण ही माणसं सत्तेपासून दूर होत नाही. नाही, मतभेद वगैरे काही नाहीये. मी अच्छा, असं म्हटलं की विरोधी पक्षामधला एखादा नेता जर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने काही चांगलं सांगत असेल तर त्याचा सुद्धा आदर करायला पाहिजे. ठीक आहे. विश्वास पाठक असं सांगतात की या सरकारला आम्ही मोडीत काढणार आहोत, त्यांच्या पाठीमागे लागणार आहोत, तसं काही आम्ही भूमिका कधीच घेतलेली नाहीये. ठीक आहे, विश्वास पाटकांची पटकन 30 सेकंदातली प्रतिक्रिया घेऊयात. नाही बघा, यांच्या 15 वर्षाच्या महाराष्ट्राच्या कार्यकाळामध्ये यांनी मला 2-3 असे महत्वाचे निर्णय सांगावे की ते खरोखर जनतेच्या हिताचे झाले. हे शरद पवार तेव्हाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना तुमच्या हाताला लखवा झालाय का असं म्हणायचे. मग यांचं इरिगेशनचं स्कॅम असो, बाकी स्कॅम असो, छगन भुजबळ यांचे जे जेलमध्ये गेले त्यांच्यावर केसेस चालू आहे. तुमच्यामध्ये अफजल खानाचा कोथळा काढण्याची भाषा झाली ते विसरलात का पाठक साहेब? पॉवर असते अफजल खानाच्या पोटातून त्याचा कोथळा काढण्याची भाषा तुम्ही केली तर विसरलात का? 40-50 वर्ष त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 40 वर्षानंतर देखील तुम्ही राष्ट्रवादीचे 40 आणि 50च्या वर आमदार झाले नाही. कसं मोठं नेतृत्व आहे हो. तिकडे ममता बॅनर्जी असो, जयललिता असो, इकडे मायावती असो, सर्वांनी आपापलं सरकार आणलं. हे 40 आणि 45 वर्षाच्या वर आमदार जे नेऊ शकत नाही, हे कसे मोठे नेते आहेत हो. व्हेरॅज जे नरेंद्र मोदी 3 वेळा मुख्यमंत्री होते, 2दा प्रधानमंत्री झाले, स्वप्न बघून नाही झाले. म्हणून त्यांना वेपरपट्टी लपवून ठेवावी लागते. चौकीदार चोर आहे म्हणता. फक्त आपलाच एक नेता मोठा, बाकी सगळे लहान, हे चुकीचं आहे. ठीक आहे, विश्वास पाठक आणि हरीश रोगे दोघांच्याही चर्चेत हस्तक्षेप. या चर्चेत आता आपल्यासोबत जोडले जात आहेत उमेश घोंगडे, राजकीय विश्लेषक आहेत, पुण्याहून आलेले आहेत आपल्यासोबत चर्चेमध्ये. उमेशजी, चर्चेचा नूर आत्ताच्या घडीला असा आहे की जे काही वाद उफाळून येत आहेत राज्य सरकारमध्ये, हा केवळ आणि केवळ भास आहे असं माझं ठाम मत आहे. कारण हे तूर्तास वाद निर्माण झाल्याचं चित्र निर्माण करायचं आणि सत्तेवरची आपली पकड मजबूत करायची, हेच सुरू आहे. आपलं निरीक्षण काय, आपल्याला या संदर्भात काय म्हणायचं आहे? निश्चितपणे प्रसादजी, तुम्ही सांगितलेलं जे निरीक्षण आहे खरंच माझंही तेच मत आहे. सत्तेवरची आपली जी पकड आहे ती घट्ट करायची, विधानं काही जरी केली तरी सत्तेवरची जी मांड आहे ती कायम राहिली पाहिजे, ही शरद पवार साहेबांची भूमिका आहे. भारतीय जनता पक्ष किती म्हणत असला की आम्ही सत्तेत येणार आहोत, तरी पण मला असं वाटतं की जोपर्यंत शरद पवार साहेब ठरवत नाहीत तोपर्यंत हे सरकार पडणार नाही. आणि आता भीमा कोरेगाव, एल्गार किंवा अन्य जे काही एकूण सगळे विषय आहेत त्या विषयावरती मतं काही असली तरी त्याचा या सरकारच्या स्थैर्यावरती काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. प्रसाद, अगदी उमेश घोंगडे, आपण अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. मी पटकन जयंत माइंडकरांना संधी देतो पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. जयंत माइंडकर, प्रश्न आपल्यासाठी असा आहे की पवार म्हणणार नाहीत तोपर्यंत राज्य सरकारच्या स्थैर्याला कसलाही धोका नाही, हे भाजपला लक्षात यायला किती वेळ लागेल? ते त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तर हे डेस्परेशन आहे. याचं कारण असं आहे की जर का आपण हे सरकार स्थापनेच्या वेळेचे काही काही काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या काही जर का रिॲक्शन ज्या आपल्याला ऑफिशियली नाही अनऑफिशियली कळलेले असतील तर माझ्या माहिती, कदाचित हे रोगे साहेब आता हे मान्य करणार नाहीत, पण काँग्रेसला एक प्रकारचे रिझर्वेशन्स होते एकत्र यायला. आणि जसे इंडिकेशन आपल्याला पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा दिलेलं आहे की तसं तर आम्ही 2014लाही एकत्र येऊ शकलो असतो. तशा प्रकारची आपल्यालाही माहिती आहे की तशा प्रकारची मीटिंग माणिकराव ठाकरे यांच्याबरोबर सुद्धा झालेली होती. त्यावेळेस सुद्धा वर्षा गायकवाड यांचं स्पीकर करता नाव आलेलं होतं, पण त्यावेळेस सुद्धा ते बॅकआउट झाले. म्हणजे हे जे इक्वेशन 2019ला भाजप वगळता इतर 3 पक्षांचं आलेलं आहे, हे 2014लाही हा प्रयत्न झालेला होता, पण तो 2019ला यशस्वी झाला. 2019 आणि त्यामागे शरद पवारांचा धोरणीपणा, बिलकुल होता. राजकीय ही मुत्सद्देगिरी ही हे आहे, हे नाकारता येणार नाही. जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ आहे.
पटकन परत येतोय आपण लक्षवेधीच्या पुढच्या भागात. त्यावेळची चर्चा ही भारतीय जनता पार्टीच्या मानसिकतेवर तर असेलच, पण त्याचबरोबर काँग्रेसला खरंच या सत्तेत किती स्थान आहे याबद्दलही. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आता चर्चेची सुरुवात होणार आहे ती भारतीय जनता पार्टीच्या मानसिकतेच्या चर्चेपासून. शरद पवार यांनी विद्यमान सरकारच्या स्थैर्याची पूर्ण हमी घेतल्यामुळे भारतीय जनता पार्टी ही विमनस्क अवस्थेत जातीये, अशा प्रकारचं एक निरीक्षण या चर्चेत नोंदवलं गेलं. त्याच संदर्भात विश्वास पाठकांचं उत्तर आधी आणि मग त्याची पुढे चर्चा. विश्वास पाठक, आपण बोलणार आहात आता. बघा, हे सरकार 5 वर्ष चाललं याचा अर्थ भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये नेस्तनाबूत होईल असं समजायचं काही कारण नाही. गेल्या 60-65 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार हे जनतेत 10 वर्षाचं होतं. त्यामुळे अजून 5 वर्ष जर आम्ही विरोधात बसलो म्हणजे आमचं काय संपलं असं समजू नका. मात्र एक लक्षात ठेवा की हा जनतेचा अनादर करून आलेले सरकार आहे. जनतेला हे माहित आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त 105 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा मोठा पराभव आहे आणि आता गर्भगृहीत झालो असं बिलकुल नाही. किंबहुना एक विरोधी पक्ष कसा असतो हे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आता परत पाहायला मिळेल. आणि यांचं सरकार चालवणं इतकं सोपं नाही आहे, कारण मुळामध्ये यांचं इंटेन्शन हे काही जनतेसाठी किंवा लोकांसाठी चांगले कामं करणं असं नाही. यांना फक्त आपले खिस्से भरायचे असते. मंत्रालयामध्ये जा बघा, ज्या प्रकारचे दरावर विश्वास सुरू आहे. पाठक, मला त्याचंही उत्तर तुम्ही द्यावं की जर समजा एक प्रबळ विरोधी पक्ष या नात्यानं भारतीय जनता पार्टी उभी राहत असेल महाराष्ट्रात, तर 2 छोटे छोटे प्रश्न आहेत. तुमच्या लेखी तुमचे 105 शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहेत का? आणि दुसरी गोष्ट, याच प्रकारचा विरोधी पक्ष म्हणून उभं राहत असताना या 105 मधले निम्मे शांत का बसले आहेत? नाही, मुळामध्ये बघा, पहिले 2-3 महिने ज्या प्रकारे राष्ट्रवादी असो, शिवसेना असो किंवा काँग्रेस असो, याच्यातले आमदार ज्या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कामध्ये होते आणि ज्या प्रकारे त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना होती, त्यामुळे वस्तुस्थिती जरा वेगळी होती. आता हे म्हटलं की आम्ही कधीच आमचे आमदार इकडे तिकडे जाणार नव्हते, यांनी महिनाभर हॉटेलमध्ये त्या आमदारांना कोंडून का ठेवला हा देखील यांना प्रश्न विचारणं आवश्यक आहे. ठीक आहे. मात्र आता एक 2.5-3 महिन्यानंतर भारतीय जनता पक्षाने क्लिअर कट लाईन पकडले की आम्ही विरोधी पक्षामध्ये आहे, आपल्याला विरोधी पक्षाची लाईन पकडायची आहे. त्यामुळे आमचे 105 तर पक्के आमच्यासोबत राहतील. बरं. 105चे 125 देखील झाले तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. ठीक आहे, हाही एक नवीन मुद्दा आहे. याच्यावर हरीश रोगेंचं उत्तर घेऊयात आणि त्यानंतर उमेश घोंगडेंकडे जाणार आहोत. हरीश रोगे, 105चे 125 होणार आहेत असं भविष्य सांगतायत. तो त्यांचा जो आहे ना तो धंदाच आहे. बघा, ज्या वेळेला हे परवाचं इलेक्शन झालं त्यावेळेला जवळजवळ यांनी जे उमेदवार दिले कळकने भारतीय जनता पक्षाच्या म्हणून, त्याच्यामधले जवळजवळ 1/3 उमेदवार जे आहेत ते इतर पक्षांकडून भाडोत्री घेतलेली उमेदवार होते. मगाशी एक त्याने ते जाऊ दे, मला त्यांच्या भविष्याबद्दल मला काय बोलायचं नाही. त्यांनी एक मगाशी म्हटलं, एक विधान केलं की आम्ही काय 105-125 वर तुम्हाला कमेंट नाही करायची असं तुम्ही म्हणता आहात. मला पटकन उमेशजींना घेऊ देत. एक मिनिट. ते करण्याचा प्रयत्न करणार. कळलं का नाही? मी म्हटलं ना तुम्हाला की परवाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 1/3 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे होते, ते जवळजवळ विरोधी पक्षामधून घेतलेलेच होते. की हा एकदम म्हणजे शिस्तीचा पक्ष, विचारायला चालणारा भारतीय जनता आम्हाला पक्षाने सत्ता हवी असं सांगितलं. बर, अहो, काँग्रेसचे 40 आमदार सोनिया गांधींच्या व्हीपच्या विरुद्ध जाऊन हे सरकार जॉईन केलं. सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची इच्छा होती का? कुठलं सांगताय ते? तुमच्याच महाराष्ट्रातल्या सरकारविषयीचा हा प्रश्न उपस्थित करतायत की महाराष्ट्रात काँग्रेस मनापासून आणि पूर्ण संख्येनं सत्तेत जाऊ इच्छित होती का? कोणी हे बघा, एक गोष्ट आहे की यांचं जे आहे का नाही, यांचा एक हुकुमशहा आहे
त्या हुकुमशाने आदेश द्यायचा. माझ्या पक्षामध्ये कळलं का नाही विचारमंथन होत होतं अनेक दिवस आणि त्या विचारमंथनामधून शेवटी याना बाजूला विलंब का लागला? ऐका आता बोलायला द्या. विसरून तुमचा गेले, विलंब का विचार लागला? एक गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुमचा विचार बाजूला ठेवण्यासाठी म्हणून या ठिकाणी या आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष आलेला आहे. आणि मगाशी तुम्ही म्हणालात की आम्ही नेस्तनाबूत होणार नाही. अहो तुम्ही नेस्तनाबूत व्हावं तुमचे अशी आमदार आमची इच्छा तुमच्या नाहीये. कंट्रोलमध्ये नव्हते. परंतु तुम्ही जी तुमचे आमदार घोषणा तुमच्या केलेली कंट्रोलमध्ये होती नव्हते. त्यांनी की धमकी काँग्रेस दिली. मुक्त आम्हाला भारत सत्तेत राहायचं आहे. काँग्रेस आम्हाला मुक्त पैसे भारत कमवायचे झाला आहे. की तुमच्यापासून तेव्हा भारत मुक्त तेव्हा होत आहे. तुमचं हायकमांड याच्याकडे झुकलं. विचार करा ना, पाठक साहेब. आजही तुम्ही जवळजवळ राहुल गांधींना गेल्या जाऊन विचारा. वर्षभरामध्ये पण त्यांचा इथे पुन्हा support नरेंद्र आहे का? मोदी आल्याच्या नंतर त्यांना शिवसेनेसोबत जवळजवळ खरंच जायचं होतं का? ऐका मग प्रत्येक decision-ला त्यांनी इतका वेळ का घेतला? परत राहुल गांधींनी प्रत्येक डिसिजनला वेळ का घेतला? साहेब, परत मंत्रिमंडळातले मंत्री ठरविताना सपोर्ट देताना जवळजवळ सावरकरांचा देशामधल्या मुद्दा 7 निघतो. राज्यामधून तुम्ही इंदिरा सपाट गांधीचा मुद्दा झालेल्या निघतो. आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये असं 20 करणार आहे. राज्यामधून तुम्ही हद्दपार त्यामुळे होणार केवळ याचा तुमच्या इशारा चला, या हातात निमित्तानं पैसा काँग्रेसची पण कमवायचा आहे. भविष्यवाणी आली. विश्वास पाठक, आपण 105 चे 125 होण्याची भविष्यवाणी केली. त्याचबरोबर काँग्रेसने असा दावा केला की येत्या काळात उरलेल्या ठिकाणातूनही भाजपचं राज्यातलं सरकार निघून जाईल. या दोन भविष्यवाण्या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलेल्या आहेत. मग आता याच निमित्तानं पुढचा मुद्दा चर्चेत घेतो. ज्या काँग्रेसला देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी जवळपास निष्प्रभ होईल, मी निष्प्रभ शब्द वापरतोय, नाही नाही मुक्त होईल मुक्त, काँग्रेस अच्छा. मुक्त भारत असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही म्हणता ना की तुम्हाला भाजप मुक्त भारत नको आहे, तुम्हाला लोकशाहीमध्ये नाही, त्यांच्यावर आम्हाला लढायचं आहे ना, वैचारिक लढाई करायची आहे अच्छा, मग त्यांच्याबरोबर. वैचारिक लढाईच्या संदर्भातला हा भारतीय जनता पक्ष टिकेल किंवा न टिकेल हा दुसरा मुद्दा. महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या काँग्रेसला कितपत स्थान आहे निर्णय प्रक्रियेत याची चर्चा करणं पण इतकंच गरजेचं आहे. उमेश घोंगडे आपल्याला विचारतो, 50 पेक्षा जास्त 52 आणि 54 संख्या असलेल्या दोन पक्षांनी 44 आमदार असलेल्या काँग्रेसला निर्णय प्रक्रियेत स्थान न देण्याची जी भूमिका घेतली आहे त्यांनी काय चेहरा तयार होतोय या सरकारचा? प्रसादजी, मुळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे सरकार स्थापन झालं ते केवळ काँग्रेसमुळे झालं. काँग्रेसचा पाठिंबा द्यायची तयारी नव्हती. मला असं वाटतं की सोनिया गांधी आणि राहुल गांधी शिवसेनेच्या या सरकारला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. त्यांच्या आमदारांनी किंवा शरद पवारांनी त्यांची समजूत घातल्यानंतर काँग्रेसचे श्रेष्ठी तयार झाले आणि त्यातून हे सरकार स्थापन झालेलं आहे. मात्र या सरकारवरती खरा जो कंट्रोल आहे तो शरद पवारांचा आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचंच खऱ्या अर्थानं हे सरकार आहे. काँग्रेसला त्या अर्थानं फारसं महत्व या सरकारमध्ये नाहीये. जेव्हा आणि आता तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांच्या मंत्र्यांच्या वक्तव्यांवरनं बऱ्याच वेळा नेहमी पुन्हा हे जाणवतं की आपल्याला कमी महत्व दिलं जातंय. कधीतरी वर्ष 2 वर्षांनी निश्चितपणे काँग्रेसच्या मनातली ही भावना बळावत जाईल. ती भावना बळावू नये की आपल्याला कमी महत्व दिलं जातंय. बरं. ही भावना बळावणं याची जबाबदारी ही शरद मग पवार आता- आणि उद्धव ठाकरे यांची आहे. मग याच निमित्तानं विश्वास पाठकांना पुढचा प्रश्न विचारतो. विश्वास पाठक, जर समजा काँग्रेसला निर्णयात स्थान नसेल तर त्यांची अवस्था पण फ्रस्ट्रेशन आल्यासारखी आहे की नाही? बघा, यांच्या दोन गोष्टी आहेत. खरं तर काँग्रेसच्या आमदारांच्या दबावामुळे हायकमांडने केलेलं कॉम्प्रोमाइज आणि सत्तेमध्ये शिवसेनेसोबत सहभागी झाले. आता यांच्या आमदारांना परफॉर्म करताना हायकमांडला आपल्या गोष्टी कशी बरोबर आहे जस्टिफाय करताना दमछाक होणार आहे. हे करताना शरद पवारांनी यांना अतिशय दुय्यम प्रकारचे खाते दिलेले आहेत. ते असे खाते आहेत की ज्याच्यामध्ये यांना एक महसूल जर सोडलं तर यांच्याकडे महत्व नाही. आणि बाकीचे फायनान्स पासून किंवा होम पासून सगळे खाते राष्ट्रवादीने ठेवले. इव्हन त्या बाबतीत शिवसेनेकडे देखील खाते नाही आहे. त्यामुळे आज ना उद्या शिवसेनेला किंवा काँग्रेसला हे नक्कीच लक्षात येईल की सरकार जणू काही हे अजितदादा पवारच चालवत आहे, राष्ट्रवादी चालवत आहे, त्यांनाच क्रेडिट मिळत आहे. आणि जसं जसं दिवस जाईल तेव्हा पुढच्या इलेक्शनला आम्ही आमच्या मतदारांना तोड कसं दाखवणार, आम्ही कोणत्या मुद्द्यांवर लढणार, आम्हाला आमच्या जागा सीटा किती मिळतील, या अनेक प्रश्नांना यांना ठीक समोर जावं आहे. लागेल. जयंत माइंडकरांना मी पुढचा प्रश्न विचारतो. जयंत माइंडकर, या सरकारमध्ये सत्तेतला विरोधी पक्ष ही भूमिका काँग्रेस वठवतीये का?
एक मिनिट, हाच प्रश्न जरा मी थोडासा विश्वास पाठकांच्या याच्यावरून सांगतो की मुळात विश्वास पाठकांचं किंवा त्यांच्या पक्षाचं कसं झालंय की जो गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे ना, ते ऍपल खाली पडणं, तर ते हे भाजपची सगळी मंडळी कोणतं तरी या 3 पैकी एक तरी ऍपल खाली पडावं, तर राष्ट्रवादी नक्की पडणार नाही याची त्यांना खात्री आहे. म्हणून ते कधी शिवसेनेकडे कधी काँग्रेसकडे हात पसरत आहे, कोणतं तरी खाली पडेल आणि हे सरकार पडेल. हा एक भाग हा एक भाग झाला. आता आपण प्रश्नाकडे परतूया. मी आपल्याला वेगळा प्रश्न विचारला होता. नंबर गेम कडे, तेच मी नंबर गेम कडे जातोय. काँग्रेस जरी नंबर पडला तरी एक- जोडणार एक- नाहीये. आता मी बोलतोय ना, नंबर गेम मध्ये आपण बघितलं तर कोणत्या पक्षाला जास्त महत्व आहे, तर 57 आमदार असल्यामुळे त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री, 54 आमदार असल्यामुळे त्या पक्षाकडे जास्ती खाती आणि उपमुख्यमंत्री, आणि 44 असल्यामुळे या पक्षाचा स्पीकर आणि 12 मंत्री. आणि या मध्ये आपण हे मान्य तर केलं पाहिजे की काँग्रेसला त्या मानाने सत्तेतला सहभाग कमी आहे, हे दिसतंय, ही फॅक्ट आहे. आणि त्याचीच भावना वारंवार व्यक्त ही होते. fact मल्लिकार्जुन आहे. खरगेंचं वक्तव्य आपण हो, पाहिलं. अगदी ही fact आणि आहे. इतकंच नाही तर काँग्रेसच्या प्रवक्ता स्तरावरचे नेते सुद्धा ती वेदना बोलून दाखवत आहेत. हरीश रोगे, आपल्यापर्यंत या वेदना पोहोचल्यात की नाही पोहोचल्यात? निर्णय प्रक्रियेत स्थान द्या, निर्णय घेण्याच्या पूर्वी, घोषणा करण्याच्या पूर्वी कॅबिनेटमध्ये चर्चा करा, असं वारंवार काँग्रेसला सांगावं लागतंय. हे सुद्धा ठरवून आहे आणि मुद्दाम आहे. नाही, हे कुणाकडून, कुठल्या प्रवक्त्याकडून ही माहिती तुमच्याकडे आली आहे मला माहिती नाही आहे. मी आपल्याला एक सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास असा आहे की सत्तेपेक्षा, सत्ता तर पाहिजेच असतं, की जो विरोध पक्ष जो असतो त्या पक्षाला जर सत्ता नसेल तर त्याचं कार्य काय? सत्ता तर पाहिजे असते, परंतु सत्तेच्या बरोबर काही कर्तव्य सुद्धा असतात. आणि या महाराष्ट्राचं हित जे आहे ते महत्वाचं आणि ते काँग्रेसच्या समोर आहे. आपण जे मगापासून म्हणताय की काँग्रेस पक्षाला काही निर्णय प्रक्रियेमध्ये महत्व नाही, ढोल वाजवून सांगणार का आज आम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला आज सहभाग मिळाला, आज आम्हाला सहभाग नाही मिळाला? नाही मिळाला याची मात्र ढोल वाजवून चर्चा होती. हरीश रोगे, आमच्या पक्षामधून टीव्ही चॅनलवर येऊन सांगितलं जातंय. म्हणजे मी सांगतो ना तुम्हाला, माझ्या पक्षामधून अशा प्रकारचा ढोल वाजवून कळलं का नाही, त्याची जाहिरात केल्याचं माझ्या ऐकिवात नाही, माझ्या ऐकिवात नाही. आणि प्रश्न असा आहे, पाठक साहेबांना बोलायचा काय अधिकार आहे का? 5 वर्ष शिवसेनेबरोबर संसार करून सुद्धा त्यांना कशा प्रकारची वागणूक त्यांनी दिलेली आहे ते जरा तपासून घ्यावं ना त्यांनी. आमच्याबद्दल एक गोष्ट मी सांगतो पाठक साहेब, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आम्ही कोण आमचा आम्हाला डोक्यावरती घेतो याचा विचार आम्ही करत नाही, आम्ही महाराष्ट्राचा विचार करतो. या ठिकाणी एक पण हरीश रोगे, हरीश आमचे रोगे, एक मिनिट, तुम्ही जर असं म्हणता आहात की महाराष्ट्राचा विचार करतो, तर मल्लिकार्जुन खरगेंपासून तुमच्या पक्षाच्या प्रवक्त्यांपर्यंत ही एकच प्रकारची विधानं आणि वेदना का व्यक्त होते? काय विधान आहेत ते मला जाणार एखाद्या विधान. मी मगाशी पण बोललो, आपलेच समकक्ष प्रवक्ते म्हणतायत निर्णय घेण्यापूर्वी कॅबिनेटमध्ये चर्चा करा. हे बोलतायत ना, निर्णय प्रक्रियेत स्थान द्या. इतकं मोठं वक्तव्य मल्लिकार्जुन खरगेंना करावं लागतं. मला तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या. काँग्रेसची, हरीजी माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या. काँग्रेसची सत्तेत फरफट सुरू आहे का? नाही, फरफटत जाणाऱ्यापैकी काँग्रेस पक्ष नाही. मी एवढंच सांगतो की जर असं होत नसेल, ज्या वेळेला याला जोडू द्या प्रश्न. आता ऐका ना तुम्ही जरा, पाठक साहेब ऐका, हे आघाडीचं सरकार येऊन फक्त 3 महिने झाले. नाही, या प्रश्नाचं उत्तर या द्या ना. 3 महिन्यामध्ये या प्रश्नाचं समजा उत्तर द्या अशा ना. प्रकारची 100 व्यवस्था युनिट असेल पद्धतीची की 20 मार्क काँग्रेस तुम्ही पक्षाला समाजाकडे घेतला. विश्वासामध्ये घेत अजितदादांनी केवढं नाही, नोंदवला? आणि खरगे साहेबांनी ती खंत व्यक्त केलेली असेल तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना त्याचा विचार करावा लागेल. त्या ठिकाणी जे शरद पवार आहेत त्यांना त्याचा विचार करावा लागेल. आणि एवढं सांगून सुद्धा, हा इशारा देऊन सुद्धा जर त्या ठिकाणी काही बदल झाला नाही आणि सकारात्मक काही गोष्टी समोर आल्या नाही तर पुढे काँग्रेस पक्ष विचार करेल. बरोबर आहे. हरीश रोगेंनी एक फार महत्त्वाचं विधान केलेलं आहे. सरकार जे आहे, हरीश रोगे, सरकारच्या गळाला नख लावणं हा धंदा आम्ही कधी करणार नाही, केलेला नाही. आणि एक केलेला नाहीचा इतिहास जयंत मानेकरांकडे आहे. शिवसेनेला कशा प्रकारची वागणूक दिली होती. ठीक आहे. हरीश रोगे, तुमच्याकडून एक मोठं वक्तव्य झालं, त्याची नोंद फक्त या चर्चेच्या गदारोळात निसटू नये म्हणून करतो. हरीश रोगे म्हणतायत आमची वेदना ही इतर दोन्ही पक्षाच्या प्रमुखांना मान्य करावी लागेल, लक्षात घ्यावी लागेल. एक प्रश्न तुम्हाला विश्वास पाठक विचारत होते, तोही आवाजात ऐकायला आला नसेल तर एकदा तो प्रश्न ऐकू आणि त्यानंतर कोलते साहेबांनाही बोलतं करणार आहे आणि घोंगळे यांना पण. पटकन विश्वास पाठक आपला प्रश्न विचारा.
डॉक्टर नितीन राऊतांनी एक छोटीशी मागणी केली की 100 युनिट पर्यंत मला वीज माफ करायची आहे. अजितदादांनी चर्चा न करता विचार न करता धुडकावून का लावली? अरे तो धोरणात्मक प्रश्न आहे, ते बसतील ना परत. त्यांनी मागणी केली, त्याने धुडकावून लावली असं तुमचं म्हणणं आहे, कळलं का नाही? जर त्यांनी मागणी केली असेल आणि त्यांनी धुडकावून लावली असेल तर चर्चा करा ना. ऐका ना, आता तुम्ही माझ्यासमोर प्रश्न उपस्थित केला, मी तुम्हाला उत्तर देतोय ना. त्यांनी मागणी केली, त्यांनी धुडकावून लावली, दोन व्यक्तींचा आहे वाद आहे. त्या ठिकाणी मंत्रिमंडळामधला जो प्रमुख असतो तो मुख्यमंत्री असतो, मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक होईल, त्या ठिकाणी राऊत आपलं म्हणणं मांडतील, जयंतराव आपलं म्हणणं मांडतील आणि त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. पाठक साहेब, आपण चिंता करण्याची काही गरज नाही. ठीक आहे. हरीश रोगे आपलं म्हणणं लक्षात येत आहे. आता आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधीला संधी देतोय. आपल्यासोबत विजयराव कोलते आहेत. विजयराव, एकूणात काय काँग्रेसनी या चर्चेत तरी किमान एका गोष्टीला अधोरेखित केलं की आमची नाराजी दुर्लक्षून चालणार नाही. राष्ट्रवादीच्या कडून तसं होतंय, हीच बाब त्यांनी सांगितली. हे मान्य करावं की न मान्य करावं? नाही, मुळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात विचारसरणीमध्ये फारसा फरक नाही. विकासाची प्रक्रिया राबवण्यासाठी समान कार्यक्रमावर एकत्रित आलेले सरकार आहे. खरं म्हणजे फार छोट्या छोट्या मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत. अजितदादा काय म्हटले आणि नितीन राऊत काय म्हटले. हे सरकार आणत असताना देशामध्ये जातीयवादी प्रवृत्ती वाढू नये, हुकुमशाही प्रवृत्ती वाढू नये, निवडून येण्याच्या कला अवगत करण्यापेक्षा सामाजिक प्रश्न सोडवण्याचं भान ठेवून सरकार चालत नाही. ही भावना मनामध्ये ठेवून या सरकारला शह देण्याचं काम, थांबवण्याचं काम, त्यांना रोखण्याचं काम या महाविकास आघाडीच्या निमित्तानं पवार साहेबांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. बरं, मुळात असं का म्हणतात मला कळत नाही. त्यांची संख्या आमदारांची कमी आहे. मला 1-2 मिनिटं. आमदारांची संख्या कमी आहे म्हणून मंत्रिमंडळामध्ये त्यांचं संख्याबळ कमी आहे. पण कुठलाही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीशिवाय आणि एकमेकांशिवाय केलेला नाही. एखादी गोष्ट नाही प्रभाकर कोलते, आम्ही मूळ पटवून मुद्दा जो देण्याचा प्रयत्न होता, करतो. जिथे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसकडून वेदना व्यक्त झाली, तो विषय SIT, NIA अशा प्रकारच्या विषयांशी निगडीत होता. आणि ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या बैठकीच्या नंतर हा निकाल आला की आता SIT साठी अधिक आग्रही व्हायचं ठरवण्यात आलेलं आहे, त्यावेळेला विश्वासात घ्या अशी काँग्रेसची भावना होती. NIAच्या संदर्भातले ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा आला तेव्हाही काँग्रेस म्हणायला लागली की तुम्ही विचारात का घेत नाही आहात. याच्यावर काय आपलं म्हणणं आहे? निर्णय काँग्रेसला न विचारता होतायत का, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तुम्ही काँग्रेसला गृहीत धरलंय का? काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे आमचे अशोक चव्हाण आहेत. अनेक वर्ष राज्याचं मंत्रिमंडळात काम केलेले बाळासाहेब थोरात आहेत. इतके प्रमुख लोक असताना त्यांना दुर्लक्षित करून, त्यांना डावलून मंत्रिमंडळात निर्णय होण्याची अजिबातच शक्यता नाही. मुळात हा प्रचार फक्त विरोधी पक्ष करत आहेत. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये मतभेद निर्माण करायला. प्रभाकरराव माफ करा, विजयराव माफ करा, मी वारंवार आपल्याला प्रभाकर कोलते म्हणतो आहे. विजयराव, मुळात हा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता. हा गांभीर्यानं यासाठी घेतला गेला कारण काँग्रेसच्या नेत्यांनी वृत्तवाहिन्यांवर ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तेव्हा यात पुन्हा कुठेतरी विरोधी पक्षांचा मुद्दा येतच नाही. हा दोन समविचारी पक्षांमधल्या समन्वयाचा अभाव दाखवतो, म्हणून त्याची चर्चा करतोय आपण. नाही, ज्या वेळेस अशा स्वरूपाचे विचार येतात किंवा वर्तमानपत्रात बातम्या येतात, दुसऱ्या क्षणी समन्वय समिती म्हणून आम्ही लोक एकत्रित बसून याच्याबद्दलचा निर्णय करतो. आणि जो काल आरोप केला गेलाय, जी नाराजी काल केली असते ती दुसऱ्या दिवशी राहत नाही. हे स्वरूपाचं चित्र आपण पाहतोय. कारण याच्यामध्ये याच्यावर एक पटकन उमेश घोंगडेंकडून उत्तर घेऊयात. उमेश घोंगडे, जितकं सहज काँग्रेस आपल्या नाराजीला व्यक्त करते आहे, तितकीच सहज इतर दोन पक्ष त्या नाराजीला नाकारतायत आणि नाराजी बिराजी काही नाही, सगळं नीट चाललंय असं सांगतायत. काँग्रेसला गृहीत धरण्याच्या संदर्भातली ही भूमिका आहे का? उमेश घोंगडे. प्रसादजी, निश्चितपणे काँग्रेसला गृहीत धरण्याची याच्यातून मानसिकता दिसतीये. काँग्रेसची सत्तेत येण्याची तयारी नव्हती, मात्र त्यांना तयार करून सत्तेत आणलेलं आहे. आणि आता एकदा सत्तेत आणल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन पक्ष स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घेत आहेत आणि काँग्रेस पक्ष आपल्या बरोबर आहे असं गृहीत धरलं जात आहे.
पण तुम्ही म्हटलं तसं मल्लिकार्जुन खरगे असतील, नितीन राऊत असतील किंवा त्यांचे अन्य नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावरनं निश्चितपणे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे आणि हे दोघं आम्हाला विचारत नाहीत अशी त्यामागची भावना आहे. ठीक आहे. चर्चेवर यानंतर उमेश घोंगडेंच्या उत्तरांतर एक जाहिरातीची छोटीशी विश्रांती घेतोय. लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. नमस्कार. लक्षवेधीच्या या विषयाची सुरुवात आपण आता करतो आहोत जयंत माइंडकर यांच्यापासून. जयंत माइंडकर, जर समजा या सरकारच्या संदर्भात स्थिरतेचा प्रश्न उपस्थित करत असतील कोणी आणि तो विरोधकांकडून या ठिकाणी वारंवार होत असेल तर विरोधकांच्या मानसिकतेचाही तो द्योतक आहे का? विरोधकांची मानसिकता तर आहेच, पण मुळात मी पुन्हा या मेन मुद्द्यावर होतो की हा विषय किंवा या विषयावर चर्चा ही आपल्यालाही करावीशी का वाटली. तर दोन घटना लागोपाठ 2 दिवस घडलेल्या आहेत. एक, NIA द्वारे भीमा कोरेगाव या प्रकरणातला तपास आणि त्यावर शरद पवार, अनिल देशमुख यांची विधानं, ज्या विधानांमध्ये सरळ सरळ SIT असावी, NIA कडे न जावं अशा अर्थाचं वाक्य. याच्यामुळे मनात एक प्रकारची भावना आली की या दोन पक्षात समन्वय नाही आणि त्याच्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांचं ही स्टेटमेंट. ते आपण स्टेप बाय स्टेप जर का गेलो तर या एकूण पण मग या सगळ्या घटनांमुळेच विरोधकांच्या आशेला धुमारे फुटतात आणि ते त्या प्रकारच्या भावनेतच अडकून राहत आहेत का? अर्थात. विरोधक म्हणून ते उभेच राहू नयेत यासाठी हे वाद जन्माला मला येतात असं का? वाटतं आपण आपलं या शो सुरू करताना जे वाक्य म्हटलंय की जी भूमिका शिवसेनेनी 14 ते 19 निभावली, सत्तेत राहून सामनातून दणातून कोथळा काढेपर्यंत झोडपून काढलं, तीच भूमिका सध्या या प्रकारे होते. कारण देवेंद्र फडणवीसांची फार मोठी घोषणा होती की मला विरोधी पक्षच दिसत नाहीये. आता ते स्वतःच विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे की विरोध कोणाचा? मग ही जी मी क्रोनॉलॉजी सांगितली की NIA, SIA टू खरगे आणि त्याच्यानंतर या तीनही पक्षाचे नेते येऊन सांगतात काहीही झालं तरीही सरकार पडणार नाही कारण बीजेपीला दूर ठेवायचं. अगदी बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय, आम्ही कितीही भांडू पण सत्ता काही हातातून जाऊ देणार नाही. यावरच आता विश्वास पाठकांना पुढचा प्रश्न विचारतो. विश्वास पाठक, थोडक्यात सत्तेत येण्यासाठी पुन्हा 5 वर्ष वाट बघण्याची तयारी आपल्या केडरमध्ये आहे का? पुढचे 5 वर्ष जर यांचं सरकार टिकलं तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमचं काम ऑलरेडी सुरू केलेलं, आमची तयारी, आम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. आणि हे सरकार कधी पूर्णप्रमाणे फेविकॉल प्रमाणे चिटकून एकाच ऑब्जेक्टिव्हने पुढे जात आहे की प्रत्येकाला तिन्ही पक्षांना आपापल्या पद्धतीने आपली तुंबडी भरायची आहे. त्यामुळे जनतेला जेव्हा कळेल की या सरकारमध्ये काही निर्णय होत नाहीये, सगळे निर्णय स्टॉल होतात आहे, रिव्हर्स होतात आहे, तर जनताच काय यांना बरोबर निर्णय देईल. जनता काय तो निर्णय देईल. पण शेवटी विश्वास पाठक, जनतेच्या निर्णयाला सुद्धा 5 वर्षाचा अवधी असतो. उमेश घोंगडेंना पटकन विचारतो. उमेश घोंगडे, 5 वर्षात भाजपची संख्या 105 टिकेल का? प्रसादजी, खरं सांगू तुम्हाला, मध्यावधी निवडणुका होतील किंवा पूर्ण 5 वर्ष झाल्यानंतर रेग्युलर निवडणुका होतील, पण मला असं वाटतं जेव्हा केव्हा निवडणुका होतील तरी या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हाच 1 नंबरचा पक्ष म्हणून राहील. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांची एकूण जर आताची संघटना आणि क्षमता आपण पाहिली तरी जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा भारतीय जनता पक्ष हाच पुन्हा एकदा 1 नंबरचा पक्ष होईल असं मला वाटतं. ठीक आहे. या निमित्ताने विश्वास विजयरावांना प्रश्न विचारतो. विजय कोलते, जर समजा निवडणुका घेतल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष असेल की नाही? आताही आम्ही ज्या जागा वाटप केलेलं होतं याच्या पूर्वी सुद्धा साधारणतः आमच्यापेक्षा अधिक जागा आम्ही काँग्रेस पक्षाला दिलेल्या होत्या. काँग्रेस पक्ष हा मोठा भाऊ म्हणूनच आम्ही पाहतो आणि देशभर त्यांचं एक असणारं संख्याबळ
आणि त्यांचं असणारं नेटवर्क या गोष्टीचा कधीही राष्ट्रवादींनी दुर्लक्षित केलेलं नाही. आणि जागा वाटपामध्ये तुमच्या का आमच्या याचं फारसं महत्व न देता आपण जातीवादी पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी एकत्रित यावं, या विचारावर आमच्यात कुठलेही मतभेद होणार नाहीत. ठीक आहे. निवडून येण्याची क्षमता हे एक महत्वाचा निकष लावून आम्ही उद्याची सत्ता आणण्यासाठी परत प्रयत्न करणार परत आहोत. एकदा सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत हरीश रोगे. जर हीच स्थिती राहणार असेल तर काँग्रेसचा परत कधीच मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार नाही असंच म्हणायचं का? नाही, आता भारतीय जनता पक्षाकडून वारंवार सांगितलं जातं की निवडणुका घ्या, आमचंच सरकार परत येईल. मग मला पाठक साहेबांना एक सूचना करायची आहे. तुम्ही महाराष्ट्रामधले 3 महिन्याचं सरकार बघितलं, 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये निवडणुका मागता. मग माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र हा देशामध्ये आहे. देशाच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुका झाल्याच्या नंतर सेकंड टर्म, दुसरी टर्म, ही दुसरी टर्म झाल्याच्या नंतर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये 7 राज्यांच्या हरीश रोगे एक मिनिट. हरीश रोगे वेळेची मर्यादा आहे. चला, एक मिनिट. तुम्ही केंद्राकडे आता नका जाऊ. केंद्राची वेगळी चर्चा करूया. केंद्रामध्ये केंद्राची हरीशची वेगळी चर्चा होईल. सार्वत्रिक निवडणूक. हा ठीक आहे, ओके. मुद्दा कळला. माझा प्रश्न होता आपल्याला, जर समजा आत्ताची स्थिती जी इथे निष्कर्षात काही लोकांनी मांडली ती जर कायम असेल तर महाराष्ट्रात काँग्रेसचा परत कधीच मुख्यमंत्री होणार नाही. परिस्थिती कधीही कायम राहत नाही. अच्छा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की येणारा भविष्य काळ जो आहे तो काँग्रेस पक्षाचा आहे, विश्वास पाठकांना मान्य नसलं तरी. अहो, राष्ट्रवादीलाही मान्य करायला लागेल ना. एकट्या विश्वास पाटकांचं काय आहे? तुम्हाला राष्ट्रवादीच्या पेक्षा जास्त संख्या निवडून आणायची आहे. तो राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. मी अच्छा. एकच सांगितलं, राष्ट्रवादी आणि माझा पक्ष या दोघांची विचारधारा एक आहे, आमचा विचार एक आहे. त्यामुळे उद्या आमचा पक्ष राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये असेल का नाही, 1 नंबरचा पक्ष असेल का नाही, तो होण्यासाठी म्हणून कोणते साहेब आम्हाला मदत करणार की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तो ठीक आहे. ते निर्णय घेतील. ठीक आहे हरीश रोगे, वेळेची मर्यादा आहे. मी आपल्याला थांबवतोय. तरी पण आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. जाता जाता लक्षवेधीमध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की जे सत्तेत असतात त्यांच्यातल्या छोट्या छोट्या कुरबुरी सुद्धा जास्त चर्चिल्या जातात. जे सत्तेत नसतात त्यांच्यात गळेकापू संघर्ष सुद्धा प्रसंगी दुर्लक्षित होतो. हे एकूणच राजकारण आहे आणि राजकारणाचा हाच मुद्दा लक्षात ठेवून मवियातल्या नेत्यांना लक्षात ठेवायला हवं की त्यांच्यातल्या कुरबुरींचीच चर्चा व्हायची आहे की त्यांच्या ध्येय धोरणांची आणि नीतिमूल्यांच्या संदर्भातल्या निर्णयांची चर्चा त्यांना अपेक्षित आहे. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.